A1 जोडी पंचांची कामगिरी करत असताना आपण सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये पाहतो ते आमचे ऑफिशियल अंपायर सांडी पायकर सर केबाले त्यांच्या समेत आपण पाहतोय सुनील तांडे सर बेलवली ही A1 जोडी अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण त्यांना पाहतोय त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत आभार व्यक्त करूया भरपूर चांगला त्यांच्या माध्यमातून निर्णय सातत्याने दिला जातो आणि अशी A1 जोडी आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतोय तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला सुपर 8 साठी ही लढत केली जाईल एका साइडला संघ चे प्राप्त पालियाना त्याला फाइट करतोय तो मात्र आराध्या स्पोर्ट टेबोडे टॉस जिंकला आराध्या स्पोर्ट टेबोडे टीमना आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टाइम अलर्ट केला जाईल जसा पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच आमचे स्कोरर टाइम अलर्ट करतील लक्षात असू द्या मॅच 4 षटकांची 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायला लागतील अन्यथा जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुम्हाला 4थ्या षटकामध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा फ्लेअर घेऊन सर्कलच्या आतमध्ये केला लागेल याच्याकडे लक्ष द्या महत्त्वाची सूचना वेळेनुसार खेळ करावा लागेल पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना टेम्पोडे टीमला सलामीची जोडी खेळपट्टी वरती तुम्हाला पाहायला मिळेल कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी रोहित पाटील आणि फलंदाज प्रतीक शेळके ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा मुख्य ट्रम्प कार्ड एक अष्टपैलू खेळाडू आराध्या स्पोर्ट टेम्पोडे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल करम पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार करण पाटील पहिलाच बॉल थोडासा लाईन मधून भटकला ऑप्शनच्या बाहेर बॉल होता पंचांनी लगेच दंडित घोषित केला सँडी पायकर सरांचा इशारा आलाय की हा बॉल बायट्या अतिरिक्त दाब्याने अकाउंट ओपन झालाय बॅटिंग करत असताना जबाबदार पाली टीमचा सलामीची जोडी फलंदाज प्रतीक शेळके आणि रोहित पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज करण पाटीलला आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळता पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला ऑप्शनच्या बाहेर बॉल होता त्याच्यानंतर इथे चांगली लेंथ लाईन पकडली आहे गोलंदाज करण पाटीलला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन प्रतीक शेळके प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय बॅकवर्ड्स कव्हर लेगला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला एका दाबेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केला आणि स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं प्रतीक शेळकेनं आता इन ऍक्शन ऑन स्ट्राइक फलंदाज रोहित पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पहिलं षटक महत्वाचं षटक असतं पॉवर सर्कल षटक आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आराध्या स्पोर्ट टीमचा एक सर्वाधिक चांगला खेळाडू ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती करण पाटील पुढचा बॉल परिचय देतोय रोहित पाटील आणि त्याच्या पाठ मधून येतोय हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार फलंदाज रोहित पाटीलला वैयक्तिक 4 धाब्याने अकाउंट ओपन केलाय संघाची धाव संख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पुन्हा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिली फ्लिक केला कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलती फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केल्या 2 धाब्याला प्राधान्य दिला 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जबाबदार पाली संघ
करण पाटील मुख्य ट्रम्प कार्ड, चांगली गोलंदाजी, एक चौका जरूर आला, त्याच्यानं थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय, जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक टार्गेट हिटचा प्रयत्न झाला, बॅकअप सुरेख आला आणि तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं एका दाब्याला प्राधान्य दिलं. फलंदाज रोहित पाटील आणि प्रतीक शेळकेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक शेळके फलंदाज इन ऍक्शन मध्ये पहिला षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी करते सध्या करण पाटील, ज्यांना 5 चेंडू मध्ये धाबा खर्च केला 9. चांगली गोलंदाजी, एक चौकार लागल्यानंतर थोडासा बॅकअप देखील भरपूर चांगलं दिलं करण पाटीलला. ट्रॅकर बॉल होता, लेंथ लाईन भरपूर चांगली होती, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ एशेच्या हातामध्ये चेंडू विसावला, अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय बाबदे पाली हा संघ जाऊन पोहोचला बिनबाद 9 या आकड्यावरती. दुसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. नचिकेत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला षटक अगदी दमदार राहिला आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. आता प्रहार करावा लागेल, एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या दिशेनं फलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल पाबद पाली टीमला. समोर रोहित पाटील एक विस्फोटक खेळाडू, फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट ऑफ साइड ला गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग झाले, लेझी क्रिकेट आणि इथे मात्र मिळते 4. हा चौकार फलंदाज रोहित पाटील याच्या बॅट मधून. चुकी कराल त्याचा तुम्हाला भुगतान सेकंद 17 मध्ये भोगावा लागतं. दाबा वाचवणं गरजेचा आणि अशा स्थितीमध्ये मिस फील्ड पाहायला मिळाली, जिथे 4 धाबा बॅटिंग करत असताना जय बाबदे पाली टीमला. गोलंदाजी भरपूर चांगली होते, क्षेत्ररक्षकांना साथ देणं तेवढंच गरजेचं राहील मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. या बॉलवरती सिंगल आली, एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावा संख्या पाहिली संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रतीक शेळके इन ऍक्शन मध्ये ऍज अ ओपनर अद्यापिक एक धाब्याचे योगदान दिलं फलंदाज प्रतीक शेळकेनं. थोडी चांगली गोलंदाजी करत असताना आपण नचिकेतला पाहतोय, प्रहार केला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर, हा चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकला प्रतीक शेळकेनं हा षटकार. थोडासा एक्सेलेटर पाय ठेवला फलंदाज प्रतीक शेळकेनं, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पहिला 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पहिला संघ 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावाला, त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडस धाब्याची लयलूट करतोय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, टार्गेटचा प्रयत्न केला, सिंगल कंप्लीट झाली, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहेत, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली, तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारला आणि 2 धाब्यानं समाधान मानला. थोडस चुका करतोय मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ आणि त्या चुका तुम्हाला सेकंद 17 मध्ये त्याचा भोगतान भोगावा लागेल. या बॉलवरती धावाला 2 धाब्याच्या मदतीनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना जय बाबदेव पाली. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती पाहायला मिळेल आणि चांगला खेळ साकारते सध्या प्रतीक शेळके आणि रोहित पाटील ही सलामीची जोडी. पुढचा बॉल हो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि फलंदाजाला तिथे चकवा मिळाला आणि हा बॉल सरळ यष्टीरक्षक करण पाटीलच्या हातामध्ये बेसावला. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय बाबदेव पाली ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक शेळके इन ऍक्शन मध्ये.
त्याच्या बॅट मधून आपण एक षटका जरूर पाहिला आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. पहिला 17 टास तर अर्ला आणि प्रभाच्या उलटा दिशेनं प्रवास करायचा आहे ज्या बाबद पाली टीमला आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी ही सलामीची जोडी चांगला खेळ साकारतं मैदानाच्या आतमध्ये. हो प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅक केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न थोडीशी अचूक राहिली आणि त्याच्या कारणास्तव ते 2 धाबा कंप्लीट केला. या बॉलवरती 2 दाबालात अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीचे बाबद पाली बिनबाद संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. चला ड्रिंक स्टॉल तर 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जे बाबद पाली संघ जाऊन पोहोचला टोटलला 24 या आकड्यावरती. 12च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये धावा जमा केला. सलामीची जोडी रोहित पाटील आणि प्रतीक शेळके हे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्तर टोकून बसला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता अंतिम 2 षटकांमध्ये देखील प्रहार करावा लागेल. अगेन्स्ट तेवढा ताकदीचा संघ करम पाटीलचा नक्कीच टेंबोडे संघ आणि त्या संघासमोर एक चांगला टार्गेट सेट करत त्याच इरिशेला फलंदाजी करत असताना प्रतीक शेळके आणि रोहित पाटील. चला स्पीडअप देखील करा. लक्ष असू द्या आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस सर्व सामने कव्हर करून त्याच्यानंतर बक्षीस वितरण देखील आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे सर्व काही वेळेवरती आपल्याला संपन्न करायचं. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करा. 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. विनोद हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये रोहित पाटील हिटमॅन हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आले. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न जबरदस्त रनिंग द बिटवीन. चांगला तालमेल चांगला फुटवर्क या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतं. जिथे सिंगल होती तिथे धाबाला 3 आणि 3च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना चेप बाबद पाली मोठे फटके येत नसतील तरी सिंगल डब्बल तिसऱ्या धाब्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सातत्यानं दोन्ही फलंदाज करतात. ही चांगली रणनीती सध्या बॅटिंग करत असताना चेप बाबद पाली टीमची. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये प्रतीक शेळके ज्याच्या बॅट मधून एक षटकाला विकेटची गरज आहे मॅच मध्ये. आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी धाबेवरती तुम्हाला ब्रेक लावायचा तर तुम्हाला विकेट साठी कट विकेट साठी जाले रसावा लागेल आणि तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज विनोद ज्याच्यावरती विश्वास ठेवला आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. हा तिसरा ट्रम्प कार्ड समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक शेळके. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट मिड विकेट टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा पम्लिंग झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न जरूर होता जिथे नकार दिला आणि एकच धाब्यानं समाधान मानला. सलामीची जोडी अद्याप स्थळ टोकून बसल्या हे शुभ संकेत राहिले सध्या चे बाबद पाली टीम साठी आणि विकेट घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती फलंदाज रोहित पाटील हा फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आहेत. हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये बॅकफुट वरती जाऊन पंच केला. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फटका चांगला होता तेवढं चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी होती या बॉल वरती. एका धाब्याला प्राधान्य दिला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ देखील पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली 29 29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय बाबद पाली.
सलामीची जोडी खेळपट्टीवरती थोडासा आता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विनोद. 3 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केला. कमालीचा षटक राहिला सध्या. आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी इथे प्रहार केलाय. एलिमिनेशन ताकद कमी याची ते विकेट. पहिला धक्का छे पाली टीमला. फलंदाज प्रतीक शेलके पाक टू द पवेलियन. झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक रूप धारण करावा लागेल. धाबेला वेग द्यावा लागेल आणि तो प्रयत्न विशाल शेळकेला करावा लागेल. पहिलाच बॉल थोडासा यस लाईन कराव्या पंचांना दंडित घोषित केला. 80चा वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. यस ऑन फील्ड अंपायर निर्णय वाईट आहे. रेफर यस बासमर हुआ फेयर बॉल है. यस अंपायरने वाईट आहे. पहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती. चला वाइट बॉल है. यस पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ऑफिशियल तिसरे अंपायर आमचे सत्यवान काकडे सर यांच्या माध्यमातून पाणीवृत्ती करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्की दिला जाईल. यस वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल छे पाबद पाली टीमच्या अकाउंट मध्ये आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा विनोद बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. हो प्रहार केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बाग टू बाग हा लागणारा दुसरा धक्का छे पाबद पाली टीमला. फलंदाज विशाल शेळके मैदानातून बाहेर. सध्या आराध्या स्पोर्ट टेंबोडे 12 चेंडूच्या अखेरीस आपण पहिला टोटल धाबा जमा केला त्या मात्र 24. मात्र या षटकाचा विचार केला तर विनोदनं चांगली गोलंदाजी साकारली आणि धाबा या षटकामध्ये खर्च केला टोटल 6 आणि ज्याच्यामध्ये 2 विकेट. 2 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. थोडस धाबेवरती ब्रेक लावले सध्या गोलंदाज विनोदनं. कमालीचा षटक राहिला आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या शेळके हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज विनोद या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का हा कारनामा विनोद करेल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. समोर बारक्या शेळके एक ताकद खेळाडू आपण इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक पाहतोय. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. विनोद चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये विनोद हा गोलंदाज आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. गोल्डन बॉल गोलंदाज तयार. ऑन हॅट्रिक हेलिकॉप्टर अटंगण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑफ साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. थोडंसं संयम बाळगला आणि या बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ
समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 31 लॉस्ट ऑफ 2 विकेटचे पाब्द पाली. तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 31 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल. समोर फलंदाज पाहिलं तर रोहित पाटील आणि बारक्या शेलके ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मला पाहायला मिळेल अजय. पहिलाच बॉल इनसाइड आउट. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याला दिलाय चकवा. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारक्या शेलकेच्या पाठमधून येतोय हा चौका. चौकार आलाय. थोडीशी मिस फील्ड इथे पाहायला मिळाली. नशिबाच्या साथ मिळते सध्या बॅटिंग करत असताना पाली टीमला. संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे ऑप्शनच्या बाहेर. सुनील तांडे सरांचा इशारा आला की 80चा वाईट अवंतर धाव जोडली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली संघ. समोर बारक्या शेलके इन ऍक्शन मध्ये प्रहार केलाय. अगदी चांगला फटका. बारक्याच्या बॅट मधून तडाखा. मेथीचा टोकला षटकार. आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बापदेव पाली. अंतिम षटकामध्ये स्लॉगच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करत असताना सध्या बारक्या शेलके हा फलंदाज नॉन स्ट्राईक वरती फलंदाज पाहता करतोय. आज ओपनर रोहित पाटील त्याने देखील अगदी चांगला खेळ साकारलाय. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साकारतात आणि एक चांगल्या स्थितीमध्ये सध्याचे बापदेव पाली संघ. गोलंदाज अजयवरती विश्वास ठेवला आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल. 4 बॉल मध्ये आता धाबेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न अजयला मॅच मध्ये करावा लागेल. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा आलाय की बॉल वाईट. अतिरिक्त दाबा प्रेशर सध्या निर्माण झालाय. गोलंदाज अजयवरती प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल गोलंदाज अजयला. समोर फलंदाज पुन्हा एकदा बारक्या शेलके. इथे लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. थोडासा शरीरापासून दूर हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न सध्या करतोय गोलंदाज अजय आणि त्याच्यामध्ये अखेरकार त्याला यश मिळालं. हा डॉट चुंडाला धावसंख्या स्थिर आहे 43 या आकड्यावरती पाली संघ. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. रणनीती साफ गोलंदाजी. यस पंचांचा इशारा वाईट आला की शरीरापासून थोडासा दूर बॉल ठेवला जाईल आणि त्याच रणनीतीनुसार सध्या गोलंदाजी करत असताना अतिरिक्त या षटकाचा विचार केला तर 3 अतिरिक्त धाबा खर्च केला गोलंदाज अजयला आणि या धाबा तुमच्यासाठी सेकंड 17 मध्ये मागण्यास होऊ शकतात. संघ जाऊन पोहोचला तब्बल 44 या आकड्यावरती बापदेव पाली. पुन्हा एकदा यस वाईट
चौथा बॉल वाईट फेकला गोलंदाज अजयनं. आता योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी करावी लागेल. थोडीशी रणनीती देखील बदलावी लागेल मॅच मध्ये अजयला. जिथे आपण पहिल्या 4 अतिरिक्त धाबा या षटकामध्ये खर्च केला. एक षटकार एक चौकार आलाय आणि त्याच्यानंतर एक डॉट आलाय. थोडासा मागणा षटक आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. बाटची टॉपेज झाली. शॉट थर्ड बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत निकेश. थोडासा पायला दुखापती आहेत. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न अशी धाव नसेल याच्याकडे लक्ष द्या. याच बॉलवरती येईल सिंगल. एका धाब्याला प्राधान्य एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 46-46 या आकड्यावरती. अजूनही चेंडूचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर आज ओपनर फलंदाज रोहित पाटील हिटमॅन सातत्यानं एक चांगलं क्रिकेट खरं तर पाली टीम साठी साकारला आणि तोच खेळून सध्या इन ऍक्शन मध्ये आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. रोहित पाटील हा फलंदाज. फलंदाज तया पुन्हा एकदा अजय. हो प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब. 5वा बॉल वाईट फेकला या षटकामध्ये गोलंदाज अजयनं. 5 अतिरिक्त धाबा अंतिम षटकामध्ये खर्च केला. त्या धाबा भरपूर मागण्या राहतील आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी. समोर पुन्हा एकदा फलंदाज रोहित पाटील. हो प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाही. हा लागेल दुसरा धक्का. बाब द पाली टीमला. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. ज्याच्यामध्ये आपण 5 वाईट पाहिले. धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला संघ 47-47 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल शेलके हा 5व्या क्रमांकासाठी इन झाला. अंतिम बॉल आहे. कोणती मोहर राहुलच्या बॅट मधून लावली जाईल आणि किती धावेचं टार्गेट सेट करेल जे बाबद पाली संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना. अंतिम बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अजय हा गोलंदाज. अंतिम बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळला. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कप्लेट पम्बलिंग झाला. बाका बाला तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसलाय आणि रनआउटचा शिकार राहुल शेलके. हा 4था धक्का जे बाबत पाली टीमला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 49 धाबा जमा केला जे बाबद पाली टीमनं 50 धाब्याचं लक्ष आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम समोर ठेवला. हा लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल हा प्रवास सुखरूप राहील का आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम साठी की या प्रवासामध्ये सेकंड 17 मध्ये अडचणी निर्माण करेल जे बाबद पाली संघ. या ऐकूया सेकंड 17 मध्ये जाऊया. आवाज ऐकूया आपण रिवाल मात्रे सर यांच्याकडे जाऊया. तोपर्यंत डीजे ओमी याच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू.
पंच ऑफिशियल पंच मैदानात उतरा. आपण स्क्रीनवर आमची चिमुकली पाखरं पाहू शकाल. गोंडल्स पाखरं आम्हाला अगदी या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटची आवड असणारी आज ही लहान लहान मुलं बघा, आयोजन कमिटीची लहान मुलं आहेत. स्क्रीनवर त्यांना आपण पाहू शकाल. राजेश फडके, नक्कीच आयोजक राजेशजी रामदास फडके यांचीच मुलं आहेत. आणि आता खरं तर बघा, म्हणजे आपल्या वडिलांचं आयोजन आहे त्यामुळे ते आवर्जून हजर आहेत. आज शेवटचा दिवस आहे, अंतिम मेगा फिनाले आहे आणि त्यांना आपण स्क्रीनवर पाहता. नक्कीच आपण करूया त्यांचे कौतुक आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र अर्धशतक पल्ला जो आहे तो 4 षटकांमध्ये पार केलाय बापदेव पाली संघानं. हा पाली संघ कालच्या रात्रीमध्ये बाबू मांडे बापदेव पाली या नावाने खेळला होता आर्या स्पोर्ट्स ओले मैदानावर, पण आज बापदेव पाली या नावाने मैदानावर उतरताना पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधात आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे केपी करण पाटीलचा हा संघ. स्ट्राईक बॅट्समन करण पाटील आणि नॉन स्ट्राईक कुणाल भोईर. करायचे आहे टोटल 50 धावा, 50 कंप्लीट करावी लागेल 24 बॉल मध्ये. क्षेत्ररक्षणाची उभारचना आपण पहिली पाली संघाने सजवली आणि सामना सुरू होण्याचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. गोलंदाज परेश शेळके ऑन. गोलंदाजाच्या मार्कवरती या पंचांना पार करून चेंडू टाकतोय पहिला. हा 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 सन्मान देण्यास भाग पडले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. करण पाटीलला माहित आहे हा चेंडू खूप चांगला आहे, या चेंडूवर कदाचित बॅट उचलता येणार नाही आणि उचलली तर बॅट झेल उडू शकतो. अशा परिस्थितीमध्ये करणनं सावध आणि योग्य पवित्रा उचलला आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला. तिथे मात्र एक धाव आली आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन पुन्हा एकदा पाहायला मिळेल कुणाल भोईर. प्रथमच दुसऱ्या बॉलला फेस करेल परेश शेळके. पंचांना पार करून चेंडू फेकेल. हा चेंडू बघा, बॅट उचलली, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाजीच्या फॉलन थ्रो मध्ये झेल टिपला जाते. परेश शेळकेला मिळते पहिली सफलता. कुणाल भोईर बॅक टू डगआउट. दुपारच्या सत्रामध्ये असं मन मोहित गाणी होऊ द्या. जाऊया इथे मात्र मैदानावर बघितलं तर 1 धाव 1 गडी बाद. पहिलं ओव्हर सुरू आहे. 1-1-1 म्हणजेच पहिलं ओव्हर सुरू आहे. 1 धाव आहे आणि 1 विकेट. न्यू बॅट्समन अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 23 संघाचा संघनायक आहे. आज मात्र त्याला संघनायकाप्रमाणे भूमिका बजावावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. अजय पाटील आता पहिल्यांदा बॉलला फेस करेन. परेश शेळकेचं आपण कौतुक करूया, कारण पॉवर प्ले मध्ये अगदी जखडून ठेवलेत त्यांनी फलंदाजांना. 50 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूंचा खेळ. सुरुवातीला बघितलं तर बापदेव पाली संघाचे खेळाडू 11 पूर्ण होत नव्हते, 6 ते 7 होते. हळूहळू बाकी खेळाडू देखील आले आणि कसा तरी संघ तयार झाला. वाईट बॉल. सँडी पालकर इशारा करत आहेत, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव आली. आता मात्र पहिली अवांतर धाव पाली संघाची आपल्याला पाहायला मिळते. करण पाटील मनामध्ये काहीतरी रणनीती आखून आता खेळपट्टीवर उभा आहे आणि अजय नवीनच ज्याने पहिला बॉल खेळत असताना व्हाईट बॉल आलाय. फास्टर बॉलर आहे. 10 ते 15 बॉलांचा स्टार्ट आहे परेश शेळकेचा. हा आडव्या बॅटनं अजयनं तडाख आणि तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकदा टाळ्या होऊ द्या या इफर्टसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि आपसूक टाळ्या होतात. मग कोणत्याही संघाचा तो खेळाडू असू द्या, प्रेक्षक हे पाहण्यासाठी येत असतात. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता बारक्या शेळके. बघा एवढी मोठी बॉडी लँग्वेज घेऊन धावायचं, चेंडू अडवायचं, ह्या साऱ्या गोष्टी असताना फार कठीण असतात मित्रांनो. बोलणं आपल्याला फार सोपं असतं मैदानाच्या बाहेरून, परंतु जो मैदानात उतरतो ना त्यालाच ठाऊक असतं की काय असतं त्या मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 6 धावा नक्कीच आल्या असत्या, परंतु ते 5 धावा सेव्ह केल्यात. 1च धाव आली आहे. केपीनं बॅट उचलली हवेमध्ये. झेल मिस्टर 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये
करण पाटीलचा झेल होता हे मात्र ते तिन्ही खेळाडू विसरले होते की काय. आणि ते करणला मिळते नामी संधी मिळते तो नशीबवान. संधी निर्माण करतो तो खरा विजेता असतो. आणि त्या संधीचं सोनं मात्र करेल का, संधीचं सोनं करेल का केपी. कारण येणाऱ्या काळामध्ये धावा भरपूर करायचे आहेत. आतापर्यंत प्रवेश शिर्केचा विचार केला तर उद्या 4 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी करतोय. आणि पाली संघ, पाली गाव म्हटलं तर कुस्ती, आणि कुस्ती या गावामध्ये पूर्वीपासून खेळ खेळायचे. आता मात्र कुस्तीपेक्षा टेनिस क्रिकेट चांगला खेळला जातो. परफ्यूम डिलिव्हरी, चेंडूला उचली दिली, टॉस केला, बॉल मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपला काढला आणि तिथे मात्र चेंडूला थोडा बाउन्स देखील मिळाला. अशा परिस्थितीमध्ये अजयला हा चेंडू समजला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती. अजय पाटील ऑन स्ट्राईक. संघाचा संगणक, संघाची धावसंख्या अवघी 4 या आकड्यावर थांबले. 50 धावांचं लक्ष आहे. हा समोर आला. आता अजय सोडणार नाही या बॉलला. वाईडिश लॉंग ऑन कॉर्नर क्षेत्ररक्षक बारक्या शेलकेच्या डोक्यावरनं जातोय. हा येतोय उत्तुंग षटकार. आलाय पहिलाच. आपण बघितलं तर बारक्या शिल्केचे खूप चांगले चेंडू होते. त्यानंतर बारक्या शिल्केनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. आणि त्यानंतर परेश शिल्केच्या या षटकामध्ये आपण पाहिला तर टोटल 10 धावा आल्या आहेत. षटकार तो अडवला नसता तर मग मात्र टेंबडे संघाची धावसंख्या एकूण अगदी चांगले आकारात्मक पाहायला मिळाले असते. परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर 10. एक गडी बाद. सेकंड ओव्हर घेऊन कोण येईल, कारण इथे आता 18 बॉल बाकी आहेत आणि अजूनही जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 40 धावा, 50 धावा पूर्ण खरं तर आव्हान समोर ठेवलं. बापदेव पाली टीम उल्लेख केला होता या पाली टीमचा. खरं तर फार पूर्वीचा हा विचार केला तर कुस्ती, तांबड्या मातीतला खेळ, कुस्ती हा त्या गावामध्ये सातत्याने खेळ खेळायचे. आज आपण पाहतोय त्या गावामध्ये चांगला क्रिकेट देखील खेळला जातो. 2 संघ एका गावामध्ये पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला टेंबोडे, आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे हा संघ मैदानावर खेळतोय. या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय हा टेंबोडे संघ. व्हेरी गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. कल्पेशला तुम्ही पाहू शकाल आज विचार केला तर चेंडूचा फेकत असताना पूर्णपणे वेग आहे. वेगवान चेंडू फेकले जात आहेत. दिशायुक्त गोलंदाज आहेत. अचूक टप्पा आहे. साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. हा मात्र सरळ बॅटने खेळलाय. क्रॅडिकल स्ट्रोक. कडक 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 सिक्सर. मध्ये याच करणला संधी मिळाली होती. मी म्हटलं की झेल पकडण्यासाठी खरं तर प्रयत्न करणे गरजेचं होतं, कारण त्याच केपीला जर तुम्ही संधी दिली तर त्यांनी लगेच षटकार ठोकला. हा चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा ब्लॉक हॉल मध्ये, अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला हा बॉल होता आणि तो देखील ब्लॉक हॉल पद्धतीचा. ती सिंगल आली आहे. एक धावली. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन बोलली आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत कल्पेशच्या षटकामध्ये 7 धावा आल्या आहेत. म्हणजे टोटल 17 धावा आणि या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. 17 धावा आले प्रति षटकामागे जर तुम्ही विचार केला ना तर जवळजवळ 12.5 ची सरासरी आहे. सरळ स्टेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू अगदी जमिनीशी रेंगाळत जाऊन पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र अजयनं आणि करणनं पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला ब्रेक तो लवकरच मिळाला. आपण पुन्हा एकदा चिमुकल्या पाखरानं स्क्रीनवर पाहू शकाल. 19 धावा, 1 विकेट. पुन्हा एकदा सेम कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक. तसाच जसं काय ऍक्शन रिप्लाय जणू काय आपण एकवेळा इव्हेंट्स वर इन ऍक्शन रिप्ले पाहतोय, सेम टू सेम स्ट्रोक पाहायला मिळाला. तिथेही 2 धावा करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर
20. या अगोदर 2 धावा पळून काढला होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एका धावावर समाधान मानावं लागलं. या षटकातला अंतिम चेंडू, स्ट्राईक बॅट्समन केपी. फुल्लर लेनचा बॉल आडव्या बॅटने केला, कोणी क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षकांमधून नो मॅन्स लँड एरिया मधून जातोय कौ कॉर्नरच्या दिशेनं. हा येतोय 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन्स. त्यामुळे धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल आता 1 न वाढली, पुन्हा एकदा 26. आता धावसंख्येला आकार आलाय. मी म्हटलं की 12.5च्या सरासरीने जायचे, आता 13.0च्या सरासरीने आले. ऑफ स्टंपला बॉल होता, वेग होता या बॉल मध्ये, मात्र शॉर्ट 3 पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने या पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 1 गडी बाद, 27 धावा. जय बापदेव पाली संघाची, आणि पाण्याची पूर्तता करा लवकर. चला चेंडू आणि आता 23 धावा उरल्या आहेत. मॅच मध्ये मजा येईल, कारण 12 बॉल 23 म्हटलं तर दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. धावा बघितल्या तर सुरुवातीपासून खूप छान धावसंख्या पाहायला मिळाली. 12 बॉल 23 धावा. बघा चिमुकली पाखरं पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. आमचे राजूजी पडके, श्री राजूजी पडके, आराध्या एंटरप्राइजेस मोरबे, म्हणजे यामध्ये आराध्य असेल. आराध्य आहे कोण? हात उंच करा. आराध्याकडे कॅमेरा बघ. हा, आराध्य एंटरप्राइजेस, राजूजी पडके यांची सुकन्या चिमुकली. बघा आपण स्क्रीनवर आज आराध्या एंटरप्राइजेस, हे आहे आराध्या. राजूजी पडके यांची सुकन्या. आज सुट्टी आहे वाटतं त्यांना. सोमवार कशी सुट्टी घेतली? सुट्टी आज पप्पांच्या मॅचेस आहेत, म्हणजे आज सुट्टी आहे, स्पेशल लीव. आणि साईडला कोण आहे? आर्यन, अर्थात आर्यन म्हणजेच राजूजी फडके यांचा हा सुपुत्र. आणि सुकन्या वीरा, हा ही आहे वीरा. बघा घरच्या फॅमिलीकडे जर बघितलं ना, घरची मंडळी आता पाहत असतील वीराला, आर्यला, या सर्व चिमुकल्या पाखरांना. आर्या चॉकलेट जास्त खाते. तर जाऊया थोडंसं या ठिकाणी आपण मजाक मस्ती पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. इथे बघा 12 बॉल आणि 23 धावांची गरज. ऑन स्ट्राईक केपी, तर गोलंदाज विशाल. फुल्लर लेनचा बॉल फुलटा अलॉंग द कार्पेट राहू. क्षेत्ररक्षक खूप छान, खूप छान, अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा अशा प्रकारचा चेंडू उचलायला किंवा पकडायला फार खरं तर कठीणता येत असते, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. इथे मात्र मिळाली सिंगल. एका धावेनं संघाची धावसंख्या आता वाढते. ती 28. येणारे 11 बॉल आणि 22 धावा, म्हणजेच प्रति चेंडू मागे 2-2 धावा. हे समीकरण मात्र गुणतालिकेवर पाहायला मिळते. संदेश आमचे गुणलेखक खूप चांगलं गुणलेखन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 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 हवे चेंडू जाधव, इट्स अ बिग सिक्सर. आता बापदेव पाली संघाला डोकेदुखी ठरणार, कारण या षटकारानं सामन्याचं समीकरण, सामन्याचं चित्र विचित्र झालं.
11-22 समीकरण होतं ते आता टेबल अर्थात तो एकूण धावसंख्या धावफलकावर 34. 10 चेंडू 16 धावा. इथून आता गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कामगार विशालला. हा कमबॅक करतोय विशाल, कमबॅक करतोय विशालला. ही ठाऊक आहे की आता कमबॅक करावं लागेल. एक अष्टपैलू खेळाडू आहे पाली टीमचा हा विशाल, आणि विशाल शेळकेवरच आता सर्व निर्भीड आहे. जर या षटकामध्ये आता येणारे चेंडू चांगले विशालने फेकले तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकेल अर्थातच बापदेव पाली संघ. हा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल मिस टायमिंग. यस कॅच इट. खूप चांगला झेल टिपलाय. मोठा धक्का. पुन्हा एकदा कॅप्टन अजय बॅक टू टेक आउट. टिपला आणि संघाला यश दिलं असं मी म्हणेन. संघाला यश मिळालं आणि अशा परिस्थितीमध्ये 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या. आता पुन्हा एकदा समीकरण 8 बॉल म्हणजेच 8 चेंडू आणि 16 धावा. हे दोन चेंडू आहे ना विशालने अगदी चांगले फेकले तर मात्र मग टेंबोडे संघाला येणाऱ्या षटकामध्ये 16 धावा किंवा कठीण आव्हान राहू शकते. परंतु याच चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र मग टेंबोडे संघ मात्र आगेकूच करेल. त्यांचं पारड जड होईल. परंतु काय घडेल काय बिघडेल येणारे 2 चेंडू सांगून जातील. इथे आता विशालने कमबॅक चांगला केलाय. षटकार मारल्यानंतर मात्र चांगले चेंडू फेकायला सुरुवात केली. ऑन साइड न्यू बॅट्समन प्रवीणसाठी हा बॉल समोर फेकला होता. सरळ बॅटने केला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. खूप चांगली फिल्डिंग. इट्स अ ग्रेट फिल्डिंग. सातत्यानं खूप दुसऱ्यांदा फिल्डिंग चांगली करताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक राहुलचं कौतुक करावं लागेल. राहुल शेळकेला तुम्ही पाहू शकाल. आणि पालीगाव म्हटलं तर शेळके आणि भोईर हे परिवार जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत. हो स्वीट साऊंड caught behind the wicket is a big wicket. KP Karan Padil back to take out. करण पाटील आता मात्र पूर्ण टीम एकत्र आली आहे. एकत्र प्लॅनिंग सुरू आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. मी म्हटलं होतं संदेश की हे 2 चेंडू जर चांगले फेकले ना गोलंदाज विशाल शेळकेने तर धावा जास्त राहू शकतात शेवटच्या. आणि तसंच झालं बघा. कौतुक करावं लागेल विशाल शेळकेचं. दुसऱ्याच बॉलवर अजयने षटकार ठोकला होता या विशाल शेळकेच्या बॉलवर. त्यानंतर विशालनं काय वापसी कमालीची वापसी मी म्हणेन. खूप चांगली गोलंदाजी. त्यामध्ये त्यानंतर 2 विकेट मिळवले आणि फक्त 1च धाव दिली. म्हणजे एकंदरीत 8 धावा देत 2 सफलता. विशाल शेळकेची ही एकंदरीत खूप चांगली कामगिरी. संघाला कमबॅक करून दिलंय. संघाला वापसी करून दिलंय. या दरम्यान आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांचं इथे आगमन डे नाईट कॉमेंट्री करावी लागते उशिरा का होईना. परंतु इथे मात्र यांची उपस्थिती. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आराध्य एंटरप्राइजेस मोरबे सन्माननीय राजेशजी रामदास फडके साहेबांचं देखील आगमन झालंय. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशीर व्यक्तिमत्व आणि खरं तर एक हसरा स्वभाव. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असे आदरणीय राजेशजी फडके साहेब यांचं आगमन. 6 बॉल 15ची गरज. हा चेंडू हवेत खेळला. झेल की षटकार की झेल पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावर अर्थातच बारक्या शिल्केच्या वरून जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार आला. आता 5 चेंडू 9 धावा. आणि खरं तर राजेजी फडके बघा तुमची चिमुकली पात्र आराध्या आर्य आणि विराय एक
हा मॅचचा आनंद घेत आहेत. हा 5 बॉल 9 धावा. हातामध्ये चॉकलेट आहे विरा. 5 चेंडू 9 धावा या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे टिंबोडे टीम न. कारण नवीन आलेला बॅट्समन प्रवीण गडगे. यस कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी बारी सबकी बारी असं म्हणावं लागेल. या अगोदर आपण पाहिलात तर पाली संघाने पकड मजबूत केली षटकाराला. टेंबोडे संघाने पकड मजबूत केली. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल फेकतोय पाली संघ. सांगतोय अजून शर्यत बाकी आहे. शर्यत संपली नाहीये. कोण जिंकणार कोण हरणार. येणारे 4 बॉल 9 धावांची गरज. फुल्लर लेनचा बॉल. आता मात्र प्रवीण गडगे मिस होतोय बीट होतोय वारंवार हुकतोय चुकतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता 3 बॉल आणि 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. बॅटल खूप चांगला रंगतोय. सामना रंगतदार होतोय. आता मात्र विजयी कोण होणार. विजयी कोण होणार. एक दिवस पूर्णपणे खेळात यात मैदानावर. दुसऱ्यांदा तुम्ही आलात आजच्या फायनल डेला. इथे मात्र 3 बॉल 9 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल. काय घडलाय. आता मात्र शॉट थर्डमॅनला इथे पकडलाय. एक सिंगल मैदानावर. तापातापी वातावरण तापले मैदानावर म्हणावं लागेल. खेळाडूंना वारंवार आरडा ओरडा करताना पाहतो आपण. येणारे 2 चेंडू 8 धावांची गरज. मॅच इज हाय व्होल्टेज. जबरदस्त सामना. 2 बॉल 8 ची गरज. आता पारड हळूहळू जड होताना दिसतोय पाली संघाचा. बापदेव पाली संघ विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे. इकडे आमची चिमुकली आराध्या देखील या मॅचचा आनंद घेत आहे. अर्थातच रामदास राजेशजी फडके यांची सुकन्या. तर इथे मात्र 2 बॉल 8 ची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन नचिकेत खणून काढलाय खोदून काढलाय अक्षरशः हा ब्लॉकर बॉल. एक सिंगल आले. तो टप्पा घ्यायचा होता तो घेतला नाही आणि त्याच्यामध्येच वेळ निघून गेला. 2 धावा. 3री धाव पूर्ण होईल का. अपील अपील अपील. अंपायर सिग्नल म्हणजेच इथे मात्र चेक केलं जाईल बघा. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. यस रिव्ह्यू. थर्ड अंपायर सँडी पालकर. डिसिजन पेंडिंग. 2-8 ची गरज होती. 2 धावा पूर्ण झाल्या. 3री धाव पूर्ण झाली की पाहिली जाईल. व्हॉट इज डिसिजन. ओ नो. बॅट्समॅन इज सेफ. येतात 3 धावा. बॅट्समॅन पूर्णपणे क्रीज मध्ये पोहोचला होता आणि काय झालं बघा. आता येणारा 1 बॉल 5 धावा. व्हॉट अ मॅच. जरी मात्र 2 धावाला तरी षटकाराचीच गरज राहिली असते. आता मात्र पाहूया 1 बॉल 5 ची गरज. सर्वांना विचार करण्यात भाग पाडलाय. सर्व खेळाडू एकत्र आलेत. मॅचेस तसा रंगलाय. राजेशजी फडके यांची स्पर्धा बघा. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024. मात्र सर खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे यांना राजेश फडके साहेब यांच्या वतीने थोड्याच वेळात आम्ही जाहीर अनाउन्समेंट करू की दमदार योगदान त्यांच्या माध्यमातून राहणार आहे मित्रांनो. नक्कीच नक्कीच काय असेल सस्पेन्स अनाउन्स. परंतु इथे मात्र मॅच हृदयाची ठोके वाढवणारा आणि डोक्याला सुन्न करणारा पाहायला मिळतोय. मी सर्व तमाम क्रीडा रसिकांना एकच विनंती करेन मित्रांनो माच आवडला असेल ना तर या एका चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 5 धावा. होऊ द्या जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज अपेक्षित आहे. व्हॉट मॅच. गोलंदाज सज्ज झालाय. बॉलर्स राहुल शेळके आणि समोर मात्र प्रवीण. प्रेशर प्रेशर याला म्हणतात दबाव. दबाव आहे या मॅच मध्ये. अगदी दबावाला झुगारून कामगिरी करावी लागेल. दबावाला झुगारून द्यावं लागेल. दबाव घ्यायचं नाहीये. दबाव घेतला तर परफॉर्मन्स खराब. परंतु इथे 1 बॉल 4 धावांची गरज. आता बाउंड्री चालेल. अगोदर षटकाराचीच गरज होती. आता बाउंड्री चालेल. परंतु काय करेल गोलंदाज राहुल खूप चांगली कामगिरी करतोय. तिकडे प्रवीण देखील बॅटिंग 1 षटकार ठोकतोय. 1 बॉल 4 धावा. होऊ द्या टाळ्या पुन्हा एकदा. नक्कीच प्रेक्षकांना विनंती. हवेत केला. यस चेंडू अडवलाय. इथे मात्र काय घडलं. बॅट्समन नाराज आहे. बॅट उडवतोय. परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. कोण होता फिल्डर. विशाल शेळके. त्यांनीच मला वाटतं बॉल सोडला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध करत असताना या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग झाली आणि जे बापदेव पाली संघ थेट पोहोचलाय सुपर 4 मध्ये.
सुपर 8 मध्ये पोहोचलाय. अभिनंदन जे बापदेव. मतलब पेंडिंग मॅच होती मला वाटते ती. चला बाजी संघाचे कॅप्टन आणि पाली संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. बघा मगाशी आम्ही जे आम्ही अनाउन्समेंट केली होती ते आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्व मुरबे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक की पिंटू शेठ फडके यांच्या प्रेमाखातीर काल छोटा सर्जा घोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक नानाशेठ प्रधान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि शैलेश माली केरणी ग्रामपंचायतीचे सरपंच हे देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि दमदार योगदान या स्पर्धेसाठी. परंतु येणाऱ्या कालामध्ये बघा ज्या नाईट स्पर्धा असतील त्या 4 नाईट स्पर्धेमध्ये मुरबे क्रिकेट संघ आपल्याला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला जाईल. म्हणजेच ज्या 4 नाईट स्पर्धा टोटल इथून पुढे होतील त्या नाईट स्पर्धांची एंट्री आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व अर्थातच स्वर्गीय रामचंद्र फडके प्रतिष्ठान आराध्य स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान आराध्य एंटरप्राइजेस श्री गणेश मुरबे या नावानं तुम्हाला नाईटला 4 एंट्र्या या ठिकाणी पिंटू शेठ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो त्यांच्यासाठी. नक्कीच प्रवीण खरं तर खूप चांगला या ठिकाणी ही उपलब्धी करून दिली आहे आमचे राजेशजी फडके साहेबांसाठी. मनापासून नक्कीच आपण आभार मानूया. किती येस आदेश आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं शेवटच्या क्षणाला हा निसटता विजय. खरं तर मॅच अक्षरशः या फिल्डिंग